जो मंत्र आहे, इट्स अ एन्शियंट मंत्र, खूप पुरातन मंत्र आहे आणि या मंत्रामध्ये खूप जास्त ताकद आहे. साधारणतः बघा, या मंत्राला कुंडलिनी योगाशी खूप जास्त कनेक्शन आहे, शीख धर्माशी कनेक्शन आहे, हिंदू धर्माशी कनेक्शन आहे. याला श्री गायत्री मंत्र असं पण म्हटलं जातं, म्हणजे गायत्री मंत्राच्या जवळचं स्थान या मंत्राला दिलं गेलेलं आहे. या मंत्रामध्ये आपण साधारणतः ज्या पंचमहाभूतांपासून आपण बनलेलो आहोत, जे की आजचा आपला विषय पण आहे, आपण आपल्या शरीरातील 7 चक्रांकडे जाणार आहोत आणि आपल्या 7ही चक्रांशी निगडीत एक एक तत्व आहे. जल, वायू, अग्नी, पृथ्वी, यानंतर चंद्र, हे जे तत्व आहेत, या तत्वामध्ये जे साधारणतः आपला जो आपलं जे शरीर आहे याच्याशी प्रत्येकाशी निगडीत एक तत्व जोडलं गेलेलं आहे. आणि हा जो रामदासा मंत्र आहे, हा आपल्या 7 चक्रांना ऊर्जा देण्याचा, आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा संचार वाढवण्याचं काम करतो. ओके, सो तो ऊर्जेचा संचार वाढवण्यासाठी या रामदासाचा अर्थ तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. साधारणतः आपण यामध्ये ज्यावेळेस रा म्हणतो, रामदासामधलं रा जे सुरुवातीचं आहे, हा जप केल्यानंतर आपण सूर्याला आवाहन करतोय. साधारणतः जी सूर्याची वारंवारता आहे, दररोज 24 तास नितांत सूर्याहून ऊर्जा देतोय पृथ्वीतल्या कुठल्या तरी भागामध्ये. साधारणतः ही जी सूर्याची तेजस्वी स्वरूप आहे, त्याच्यातलं जी स्ट्रेंथ आहे, जीवन निर्माण करण्याची जी त्यातली ताकद आहे आणि शुद्ध करण्याची ताकद आहे ऊर्जेतली, तिच्याशी आपण आतून कनेक्ट होतो आणि त्यातून आपल्या शरीराची शुद्धी आणि शरीराला ऊर्जा मिळवण्याचं काम आपण करतो. यातलं जे मा आहे ते म्हणजे चंद्राशी निगडीत आहे. चंद्राची शीतलता म्हणजे एकदम शांत, शीतल आणि पालन पोषण करणारा, वाढवणारा हा गुणधर्म. या मा मधून आपण आपल्यातली जी ऍब्झॉर्ब करण्याची, ग्रहण करण्याची, कॅच करण्याची, सोक करण्याची क्षमता आहे, तिला आपण वाढवतो. तिचं एक प्रतीक आहे. आणि साधारणतः आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये येणारे जे अडथळे आहेत, जी संकट आहेत, ज्या स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, तिचा शांततेने स्वीकार करण्याची ताकद आपल्याला या मार्च पासून भेटते, म्हणजे चंद्रापासून भेटते. यातलं दा हे पृथ्वीचं स्वरूप आहे. दा म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वीच्या ऊर्जेला आपण आवाहन करतो या ठिकाणी. जीवनात इतकी अनिश्चितता असून पण आपण आपल्या मुळांशी घट्ट रोवलं गेलो आहोत, आपण स्टेबल आहोत, आपण त्याच घरात राहतो, आपण त्याच कुटुंबासोबत, त्याच कामासोबत, त्याच बिझनेस सोबत लॉयल राहण्याचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ आहे की आपण या पृथ्वीपासून स्थैर्य, त्याचबरोबर जी कंटिन्युटी आहे स्थैर्यासोबतची, ती आपण या ठिकाणी आवाहन करतो आणि ती आपल्यामध्ये घेतो. आणि या दामधून आपण स्वतःला सुरक्षिततेची, नो आय एम सेफ, आय एम स्टेबल, ही भावना आपण स्वतःला देतो. काही झालं तरी शेवटी सगळं काही ठीक होणार आहे, हिची एक अनुभूती, हा जो एक विश्वास आहे, हा दा पासून आपल्याला येतो. यानंतर आपण पहिल्यांदा ज्यावेळेस साचं आवाहन करतो, त्यावेळेस आपण मी स्वतः, माझ्याला मी जो आहे तो अनंततेचं प्रतीक आहे असं म्हणून हा ध्वनी जप करून आपण आपली ऊर्जा ब्रह्मांडाच्या दिशेने पाठवतो, युनिव्हर्सकडे, की यस मी माझी, म्हणजे आपण जेव्हा प्रार्थना करतो याचा अर्थ काय की हे परमेश्वरा, म्हणजे आपण परमेश्वराकडे कुठली तरी ऊर्जा पाठवतोय. या 6 मधून आपण आपली फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात पाठवतो आणि त्या ब्रह्मांडात विलीन होतोय. दुसऱ्यांदा ज्यावेळेस आपण 6चा उच्चार करतो, त्यावेळेस ती अनंतता आपण आपल्यामध्ये ओढतो परत, म्हणजे ब्रह्मांडातून परत आपल्यामध्ये ओढतो आणि आपण सांगतो की मी पण त्या सर्वशक्तिमान ब्रह्मांडाचाच एक अंश आहे, मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचा बालक आहे. आय एम युनिव्हर्स, आय एम पार्ट ऑफ युनिव्हर्स, युनिव्हर्स इज विदिन मी अँड आय एम इन युनिव्हर्स. म्हणजे मी अनंत आहे, त्या तो एक अनंत ज्याने या युनिव्हर्सचं निर्माण केलंय, त्याचाच मी एक पार्ट आहे असं आपण सांगतो. आणि साधारणतः त्याची जी पवित्रता आहे ती माझ्यामध्ये पण आहे, वैयक्तिक अनंतता, इन्फिनिटी ज्याला म्हणतात, ती माझ्यात पण आहे, याची अनुभूती आपण स्वतःला देतो. आणि सगळ्यात शेवटी आपण हंग ज्यावेळेस म्हणतो, हंग म्हणजे काय, यामध्ये आपण या अनंताची जी या अनंत ब्रह्मांडामध्ये जी ताकद आहे तिच्यासोबत मी एकरूप आहे, मीच तू आहे, या वैयक्तिक अनंततेमध्ये मी आहे, या ब्रह्मांडात मी आहे, या सर्वशक्तिमान शक्तीशी मी एकरूप आहे, असं आपण आवाहन करतो. साधारणतः आपण ज्याला म्हणतात ना की स्वत्वाची अनुभूती किंवा दिव्यत्वाची अनुभूती, आपण स्वतःला परमेश्वराशी या मंत्राच्या माध्यमातून दररोज जोडू शकतो. सो तुम्हाला या मंत्रामधनं जर पॉझिटिव्ह एनर्जी भेटली असेल तर मी माझ्या युट्यूब चॅनलची लिंक पण या ठिकाणी टाकतो त्या सेम मंत्राची. तुम्हाला जेव्हाही तुमच्या लाईफमध्ये लो फील होईल, जेव्हाही तुम्हाला वाटेल की थोडंसं मला लोनली वाटतंय, ऊर्जा कमी वाटतेय, 10 मिनिटं हेडफोन लावून हा मंत्र ऐका. आय एम शुअर की यू विल गेट रिचार्ज. याचबरोबर तुम्हाला एखादं महत्वाचं काम असेल, एक्झाम असेल, एखाद्या डीलला जायचंय,
त्यावेळेस पण तुम्ही या मंत्राचं श्रवण करू शकता. 100% तुम्हाला फायदा होतो.